तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील उद्धव ठाकरेंसह 9 आमदारांची मुदत येत्या मे महिन्यामध्ये संपते. मुदत संपण्यापूर्वीचं शेवटचं अधिवेशन म्हणून या आमदारांना आज विधिमंडळाकडून निरोप देण्यात आला. यामध्ये विशेष लक्षवेधी ठरला तो उद्धव ठाकरेंचा निरोप समारंभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2 वाक्यात दिलेल्या शुभेच्छा, मुख्यमंत्र्यांनी मारलेल्या कोपरखळ्या आणि उद्धव ठाकरेंनी तितक्याच शायराना अंदाजामध्ये दिलेलं उत्तर याची आज चर्चा होती. बघूया या तिघांच्याही भाषणाचा काही निवडक भाग. 9 सदस्यांना आज आपण निरोप देत आहोत. त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, अमोल मिटकरी आहेत, शशिकांतराव शिंदे आहेत, रणजित सिंग मोहिते पाटील आहेत, राजेश राठोड आहेत, संदीप जोशी आहेत, दादाराव केचे आणि संजय केनेकर आहेत. हे आपले 9 सहकारी कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज निवृत्त होत आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये राज्यसभेतील काही सदस्यांच्या निरोप समारंभात या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी भाषणात सांगितलं. ते म्हणाले, राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो. सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले तरी त्यांचे जनजीवन संसदेच्या कक्षेबाहेर निरंतर सुरू असतं. त्याच धर्तीवर आज विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचं कार्य यापुढेही निरंतर सुरू राहील याची मला खात्री आहे. आणि यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगतो, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये एवढंच सांगतो, काही जणांची भेट सगळ्यांसाठी रे बाबा. अरे आता हे निरोप समारंभाला बघा, वाईट बोलायचं नसतं, चांगलं बोलायचं असतं. तिळगुळ घ्या, गोडगोड बोलतो आपण ना, तर सगळ्यांसाठी चांगलं आहे. मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे. 260 259 आजचं जे राहिलेलं कामकाज आहे. साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा. माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी की और किसी का हात पकडना पडा. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शतकात होऊन गेले, 12व्या 13व्या. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे. उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवाचं सरकार तर पाडलं. आता तर देवेंद्रजी आपण बसले, त्याच्यामुळे देवेंद्र असं म्हणायचं की काय. आणि त्याच्या पुढे त्यांनी म्हटले, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. आता गाळलेल्या जागा भरा, कोणाचं सरकार असेल त्यांचं नाव त्याच्यात टाका आणि पुढची कविता म्हणा. लबाड जोडती इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार. अजब तुझे सरकार.
मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. हे सुरेश भटांची कविता आहे. तर ही सगळी भाषणं झाल्यानंतर वेळ होती फोटो सेशनची. विधान परिषद 9 आमदार निरोप सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये दुरावा कायम असल्याचं दिसलं. फोटो सेशनच्या वेळी शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सभापती राम शिंदे होते. फोटो सेशन होताच एकनाथ शिंदे परस्पर निघून गेले. उद्धव ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधला आणि पत्रकारांसोबत फोटो सेशन केलं. आणि यापूर्वी साधारण 8 महिन्यांपूर्वी जुलै महिन्यामध्ये ज्यावेळी अंबादास दानवेंचा निरोप समारंभ झाला त्यावेळी देखील अशीच घटना घडलेली होती. आणि त्यावेळी नीलम गोऱ्हे या दोघांच्या मधली खुर्ची त्यांनी घेतलेली होती आणि हा अवघडलेपणा कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. याचाच अनुभव आज पुन्हा एकदा आला. यावेळी देखील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फोटो सेशनसाठी एकत्र आले. मात्र त्यांनी एकमेकांची बोलणं काय एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.